ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची तब्बल 1.5 तासानंतर चौकशी संपली। स्वतः पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या उपस्थितीत त्यांची चौकशी केली गेली। दरम्यान पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपण कायदेशीर मदत घेणार असल्याचं सुधाकर बडगुजर यांनी सांगितलं। ठाण्यातल्या प्रिया सिंग हल्ल्या प्रकरणामध्ये अश्वजित गायकवाडवर कारवाई करा अशी मागणी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी विधानसभेत केली। एका महिलेला गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न झाला तरी देखील आरोपीला जामीन कसा मिळतो असा सवाल प्रणिती शिंदेंनी उपस्थित केला। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गालगत म्हाडाची घरं निर्माण होण्याची शक्यता आहे। म्हाडानं MSRDCला 1000 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं आणि हे कर्ज थकीत असून या मोबदल्यामध्ये म्हाडानं MSRDCच्या नवनगर प्रकल्पामध्ये जमिनी देण्याचा प्रस्ताव पाठवला। हा प्रस्ताव मंजूर झाल्यास म्हाडाला 701 किलोमीटर दरम्यान जमिनी मिळतील। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। नव्या वर्षामध्ये पिंपरी ते निगडी मेट्रोचं काम सुरू होणार आहे। पिंपरी ते निगडीतील भक्ती शक्ती चौकापर्यंत मेट्रो विस्तारीकरणाला केंद्राची मान्यता मिळाली। पिंपरी ते निगडी या 4 किलोमीटर एलिव्हेटेड मार्गाच्या बांधकामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे। 2 वर्षांमध्ये बांधकाम पूर्ण करण्याचं प्रशासनाचं नियोजन आहे। नाशिकच्या पंचवटीमधल्या पेठ रोडच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले त्यामुळे वाहनधारकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। प्रशासनानं तातडीनं याकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। बदलापूरमध्ये रस्त्याच्या कामासाठी उल्हास नदीत मातीचा भराव टाकला जातोय त्यामुळे तब्बल 80% नदी व्यापली गेल्याचा आरोप होतोय। बदलापूरमध्ये JNPT वडोदरा महामार्गाचं काम सुरू आहे आणि त्याचा भराव नदीमध्ये टाकल्यानं रेल्वे मार्ग कर्जत महामार्ग असा बाजूच्या गावांना पुराचा धोका निर्माण झालाय। भंडाऱ्याची उधळण म्हणजे